श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. बाळा, आज मी तुझ्या डोळ्यात अश्रू बघायला नाही, तर तुझ्या मनगटातलं बळ जागा करायला आलो आहे. तुझ्या पाठीमागे कोण काय बोलतंय, कोण तुझ्या विरुद्ध कटकारस्थानं करतंय, कोण तुझ्या प्रगतीवर जळतंय आणि कोण तुझ्या नावानं आग लावतंय, हे सगळं मला दिसत नाही असं तुला वाटत आहे का? अरे, तू माझा आहेस आणि जो माझा असतो त्याच्या वाटेत जाण्याची टाप कोणाचीच नसते. आज तू शांत आहेस म्हणून जगाला वाटते की तू दुबळा आहेस, पण त्यांना हे माहीत नाही की तुझी ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे. जे लोक तुझ्या विरुद्ध आग लावतायत ना, त्यांना वाटते की ते तुला जाळतील, पण ते विसरतायत की ते ज्या अग्नीशी खेळतायत तो अग्नी माझ्या चरणातून प्रज्वलित झाला आहे. आजच्या या काही मिनिटांच्या संवादात मी तुला सांगणार आहे की इतिहासापासून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी सज्जनांच्या वाटेत काटे पेरले त्यांचं काय झालं. तू फक्त तुझे कान आणि तुझं मन माझ्या शब्दांकडे लाव. तुला आज रडायचं नाही, तर तुला आज जे हे समजून घ्यायचं आहे की तुझा स्वामी तुझ्यासाठी कशा प्रकारे ढाल बनून उभा आहे. तू फक्त शांत राहून बघ मी खेळ कसा उलटवतो. बाळा, महाभारतातलं ते लाक्षागृह तुला आठवतंय का? दुर्योधन आणि शकुनीने पांडवांना जिवंत जाळण्यासाठी मेणाचं घर बांधलं होतं. चहूबाजूंनी आग लावली होती. पांडवांना वाटलं होतं की आता सगळं संपलं, पण तिथे काय झालं? पांडव धर्माच्या बाजूने होते म्हणून भगवंताने त्यांना तिथून बाहेर पडण्यासाठी भुयाराचा मार्ग दाखवला. आज तुझ्या आयुष्यातही तुझे शत्रू असंच लाक्षागृह बांधून बसलेत. तुला बदनाम करण्याची, तुला संकटात टाकण्याची आग ते लावत आहेत. पण लक्षात ठेव, त्या आगीत पांडव जळाले नाहीत, तर त्या आगीनेच पुढे कौरवांच्या विनाशाची ठिणगी टाकली. ज्यांनी पांडवाच्या वाटेत काटे लावले त्यांनाच शेवटी काट्यावरती झोपण्याची वेळ आली. तुला कुणी त्रास देत असेल तर समजाव की तुझा लाक्षागृहाचा काळ सुरू आहे. पण घाबरू नकोस. जसा विदुराने पांडवांना सावध केलं तसं मी तुला आज सावध करतोय. तू फक्त त्या आगीतून सही सलामत बाहेर पड. बाकी त्या आग लावणाऱ्यांचं काय करायचं ते मी बघून घेईन. तो दुर्योधन असो वा आजचा तुझा कोणी शत्रू, अधर्माचा शेवट हा राख होण्यानंच असतो. लोक तुझ्या विरुद्ध खूप चाली रचत असतील ना. शकुनीसारखे कपटी लोक तुझ्या आजूबाजूला असतील. गोड बोलून तुझ्या पाठीत खंजीर खुपसणारे खूप असतील. तुला वाटतं की ते खूप हुशार आहेत, त्यांना सगळं जमतंय. पण बाळा, शकुनीचे फासे फक्त जोपर्यंत धर्म गप्प असतो तोपर्यंतच चालतात. महाभारतात शकुनीने कपटाने पांडवांचं सगळं राज्य हिरावून घेतलं. पांडव वनवासात गेले. जगाला वाटलं पांडव संपले, पण तिथेच तर खरी शक्ती निर्माण होत होती. जे लोक तुझ्या विरुद्ध आज कट करत आहेत त्यांना वाटतंय की त्यांनी तुला हरवलंय, पण त्यांना हे माहीत नाही की मी तुला एका मोठ्या युद्धासाठी तयार करतोय. ज्यांनी तुझ्या नावाने समाजात चुकीच्या गोष्टी पसरवल्या, ज्यांनी तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, त्यांना वाटते की ते जिंकले. पण कर्माचा फासा जेव्हा उलट पडतो ना, तेव्हा शकुनीच्या बुद्धीची सुद्धा दानादान उडते. तू फक्त तुझा संयम सोडू नकोस. त्यांनी कितीही कुभांड रचलं तरी सत्याचा सूर्य कधीच झाकता येत नाही. तो ढगांमागून बाहेर येणारच आणि त्या प्रकाशात या कपटी लोकांचे चेहरे सर्वांसमोर उघडे पडणारच. जेव्हा एखाद्या निष्पाप जीवाचा छळ होतो तेव्हा प्रत्यक्ष काळसुद्धा थरथर कापतो. भर सभेत द्रौपदीचा अपमान झाला तेव्हा कौरव हसत होते. त्यांना वाटलं की एक स्त्री काय करणार, पण त्या एका अपमानाच्या आगीने अख्ख्या कुरुवंशाचा नाश केला. बाळा, जर तुझ्या वाट्याला आज अपमान येत असेल, जर लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेत असतील, तर समजून जा की तू द्रौपदीसारखाच माझ्या आधारावर आहेस. तू जेव्हा मला स्वामी म्हणून हाक मारतोस तेव्हा तुझं रक्षण करणं ही माझी केवळ इच्छा नसते, तर तो माझा धर्म असतो. ज्या हातांनी द्रौपदीचं वस्त्र ओढलं ते हात युद्धात तोडले गेले. ज्या तोंडाने तिची निंदा केली ती तोंड मातीत मिसळली गेली. आज जे तुझ्या विरुद्ध बोलतायत
तुझी निंदा करतायत त्यांना वाटते की त्यांचं काहीच बिघडणार नाही, पण त्यांना सांग की स्वामींच्या लेकराच्या वाट्याला जाणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला आमंत्रण देणे आहे. तुझा एक एक अश्रू जेव्हा जमिनीवर पडतो तेव्हा तो समोरच्याच्या विनाशाची चिठ्ठी लिहत असतो. तू फक्त गप्प राहा, कारण तुझं युद्ध मी लढणार आहे. आता आपण या संवादाच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तू आत्तापर्यंत पाहिलंस की लाक्षागृहाची आग तुला जाळू शकली नाही, शकुनीचे फासे तुला हरवू शकले नाहीत आणि द्रौपदीसारखा तुझा झालेला अपमान तुला संपवू शकला नाही. मग आता प्रश्न उरतो की स्वामी, त्या आग लावणाऱ्यांचं काय होणार? एक साधं सत्य लक्षात ठेव, जो माणूस दुसऱ्यावर फेकण्यासाठी आपल्या हातात पेटलेला कोळसा घेतो ना, दुसऱ्याला चटका लागण्यापूर्वी त्या माणसाचा स्वतःचा हात आधी भाजतो. हेच त्या आग लावणाऱ्या लोकांचं आजचं सत्य आहे. तुला काय वाटतंय ते तुझ्याबद्दल वाईट बोलून, तुला त्रास देऊन खूप सुखात आहेत? नाही बाळा, त्यांच्या मनात सतत एक भीती आहे, एक जळजळ आहे. जो माणूस दुसऱ्याचं वाईट चिंततो त्याच्या आयुष्यात कधीच शांती असू शकत नाही. त्यांनी लावलेली आग आता त्यांच्याच घरात, त्यांच्याच विचारात शिरली आहे. माझा न्यायनिवाडा सुरू झाला आहे. तू विचार करतोस की तुला कुणाला तरी जाऊन सांगावं लागेल की तुझ्यावर अन्याय झालाय, पण गरज नाही. महाभारतात जेव्हा युद्धाचा निकाल लागला तेव्हा प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ मिळालं. ज्यांनी अधर्माची साथ दिली ते मातीत मिसळले गेले. आज जे तुझ्या विरुद्ध षडयंत्र रचत आहेत त्यांना वाटते की ते खूप सुरक्षित आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की स्वामींच्या लेकराच्या डोळ्यातून पडलेला एक थेंब हा त्यांच्या विनाशाची ठिणगी आहे. मी तुला आज सांगतोय, तू आता मागे वळून बघणं सोडून दे. त्यांनी तुझ्या वाटेत खड्डे खणलेत ना, खणू दे, कारण त्या खड्ड्यात ते स्वतःच पडणार आहेत. तुला फक्त माझ्या नामाचा पूल बांधून त्यावरून पुढे जायचं आहे. तू जर त्यांच्याकडे बघत राहिलास तर तू तुझ्या ध्येयाकडे कधी पोहोचणार? ज्या हातांनी आग लावली तेच हात आता स्वतःच्या जखमा सावरण्यात व्यस्त होतील. हा माझा शब्द आहे. तुझा विजय निश्चित आहे. बाळा, आता रडणं थांबव आणि एक दीर्घ श्वास घे. या काही तासांच्या संवादाने तुझ्या मनातील सर्व भीती जळून राख झाली पाहिजे. तू अजिंक्य आहेस, कारण तू माझा आहेस. ज्यांनी तुला आज अगतिक केले त्यांना एक दिवस असा येईल की त्यांना लोकांच्या नजरेला नजर द्यायची चोरी होईल, आणि तेव्हा तू मात्र माझ्या आशीर्वादाने प्रगतीच्या शिखरावर असशील. हा काळ कठीण होता, पण तो आता संपला आहे. आता तुझा उदय सुरू झाला आहे. उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा एक नवा आत्मविश्वास तुझ्या चेहऱ्यावर असू दे. तुझ्या शत्रूंना तुझं यश हेच सर्वात मोठं उत्तर असेल. ते आग लावत राहतील, तू दीप लावत राहा. ते निंदा करत राहतील, तू श्री स्वामी समर्थ म्हणत राहा. लक्षात ठेव, तू माझ्या सावलीत आहेस आणि जिथे माझी सावली असते तिथे जगातील कोणतीही आग पोहोचू शकत नाही. आता शांत हो, विश्रांती घे आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने तुझ्या कर्माला सुरुवात कर. विजय तुझाच आहे, कारण तुझा स्वामी तुझ्यासाठी उभा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.